मी स्नेहा, खूप सभ्य इज्जतदार घराण्यातील मुलगी. खूप स्ट्रिक्ट वातावरणात वाढलेली होते मी. कारण माझे बाबा होतेच तसे. अन्याय सहन करणं आम्हाला घरात कधी शिकवलंच नाही त्यांनी. घरातील सगळ्यांचीच लाडकी होते मी खूप. आणि दिसायलासुद्धा ताईपेक्षा खूपच सुंदर होते. ताईचे लग्न एका चांगल्या मोठ्या कुटुंबात झालं होतं. बाबा आता माझ्यासाठी मुलगा शोधत होते. इतकी नजर चांगली होती त्यांची. पण माझ्याच बाबतीत मुलगा शोधायला का चुकलेत ते? का घाई केली बाबांनी कुणास ठाऊक. आणि त्यानेच जीवन बदलून गेले पूर्ण माझे. मला शेजारच्याच गावातले एक स्थळ आले होते. जॉईंट फॅमिली होती त्यांची आणि राजकारणी पण होती. खूपच श्रीमंत पण होतं ते घराणं. माझ्या बाबांना ती माणसे खूप आवडली आणि माझं लग्न पण झालं अमरसोबत. अमर हा खूप छान आणि देखणा मुलगा होता. त्याच्या फॅमिलीमध्ये त्याची विधवा आई होती, त्याचे चुलत काका आणि एक मोलकरीण सुंदरी आणि तो असे होते. अमरचे बाबा हे काही वर्षांपूर्वी देवाघरी गेले होते. कारण ते नेहमीच आजारी असायचे. रक्ताचा कॅन्सर झाला होता त्यांना, म्हणून त्यांना लवकरच देवाज्ञा झाली असं सांगण्यात आलं होतं मला. त्यामुळे त्यांचं पूर्ण घर त्याचे काकाच सांभाळत होते. खरं तर विचार करायला लावणारी गोष्ट ही होती की अमरच्या काकांनी लग्नसुद्धा केलं नव्हतं. स्वतःला त्यांनी अमर आणि त्यांची वहिनीचा सांभाळ करण्यात बिझी केलं होतं म्हणे. भावाची बायको म्हणजे त्यांची वहिनी आणि त्यांचं मूल अमर सांभाळण्यामध्ये त्यांनी आपलं लग्न केलं नव्हतं. हे ऐकून मला जरा वेगळंच वाटलं. पण आपण थोडीच काही बोलू शकणार, म्हणून मी स्वतःला शांत केलं. काकांचं समाजात फारच नाव होतं आणि पूर्ण घराची जबाबदारीही काकांच्याच खांद्यावर होती. माझं लग्न झालं. मी खूप खुश होते. लग्नाच्या पहिल्याच दिवशी मी जेव्हा घरी आले तेव्हा माझा गृहप्रवेश खूप छान पद्धतीने करण्यात आला. सगळे बोलत होते, खूप छान मुलगी शोधून आणली आपल्या अमरसाठी, इतकी देखणी आणि इतकी सुंदर. तेव्हा माझी सासू सगळ्यांना फक्त एकच सांगायची, माझ्या दिराने शोधली माझ्यासाठी ही सून आणि अमरसाठी बायको. त्यांनीच तर स्थळ आणलं आणि सगळं काही तर तेच करतात आमचे. त्या बोलत बोलत काकांजवळ जाऊन उभ्या राहिल्या. तेव्हा अमरचे काका बोलतात, नाही नाही वहिनी, थोडंफार श्रेय तुम्हाला पण तर घ्या, ही मुलगी शोधायचं. त्यांची नजर मला खूपच वेगळी वाटली. मला ते काका थोडे वेगळेच वाटले होते. त्यांची ती नजरही आणि त्यांचं बोलण्याचं ट्युनिंगसुद्धा आणि खास करून त्यांचं सारखं माझ्या अंगाला हात लावणं, मला सगळं काही त्या घरात जाऊन वेगळंच वाटत होतं. मी ते सगळं काही माझ्या गृहप्रवेशाच्या वेळी नोटीस केलं. तेव्हाच माझ्या सासूनं मला माझ्या काकांच्या पाया पडायला लावलं. मी त्यांचं ऐकून पाया पडले तर त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि तोच हात माझ्या खांद्यावर ठेवला. मला त्यांचा तो खांद्याला झालेला स्पर्श एकदमच खराब वाटला. पण मी घरातील नवीन नवरी होते आणि त्यातली त्यात घरात माझा पहिलाच दिवस होता, म्हणून मी शांत राहून पटकनच बाजूला झाले आणि अमरजवळ जाऊन उभी राहिले. काका हसलेच फक्त, पण मला त्या काकांकडे बघून खूपच वेगळं वाटायचं. पण ही गोष्ट मी कुणालाच बोलू शकत नव्हते, कारण त्या घरातील माझा तो पहिलाच दिवस होता. आता कार्यक्रम झाल्यावर मला आराम करण्यासाठी माझ्या रूममध्ये पाठवलं गेलं. खरं तर माझ्या लग्नाचा पहिलाच दिवस होता आणि माझी पहिली रात्र म्हणजेच माझी सुहागरात्र. माझ्या सुहागरात्रीच्या दिवशीच अमरने माझ्यासोबत खूप काही गोष्टी अशा शेअर केल्या की मी आता त्याला फक्त त्याच्या सुखदुःखातच साथ द्यायचं ठरवलं होतं. त्यानं मला सांगितलं की आमच्या घराचा कर्ता पुरुष म्हणजे माझे काकाच आहेत. त्यांनीच आमचं पूर्ण घर सांभाळलं, माझ्या आईला सांभाळलं, मला सांभाळलं. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त काकांमुळेच आहोत. जेव्हा माझे बाबा गेले
तेव्हा काकाही आम्हाला जर सोडून गेले असते तर आज आम्ही इथे नसतो. माझ्या काकांनी आमच्या दोघांसाठीही स्वतःचं लग्नसुद्धा केलं नाही. त्यांनी पूर्ण आमचा सांभाळ केला. मी सगळं ऐकत होते. अमरचं त्यांच्याबद्दल इतकं प्रेम बघून मी आता शांत राहिले, काहीच बोलले नाही. मी विचार करू लागले होते. मला वाटलं माझ्या बघण्यामध्ये काहीतरी चुकी झाली असेल. खरंच अमरचे काका खूपच चांगले आहेत. मी चुकीचा गैरसमज करून घेतला असेल त्यांच्याबद्दल. आता पूर्ण विचार करून मी अमरला बोलले, हो, मीही तुझ्या काकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, काही चुकलंच माझं तर तू आहेस मला सांगायला. अमरला तर माझे बोलणे ऐकून खूप चांगले वाटले होते. अमर आणि माझी सुहागरात्र असल्यामुळे तो मला बोलला की आता बाकीच्याच गोष्टींवर बोलायचं की आपल्याही भविष्याचा काही विचार करायचा. मनातच अमर माझ्याजवळ आता सरकला आणि आम्ही दोघंही एक झालो. खऱ्या अर्थाने आज पती पत्नी झालो. आम्ही कधी झोपी गेलो आम्हाला सुद्धा कळालं नाही. नवीन जागा असल्यानं मला मध्येच जाग आली आणि नंतर झोप पण येत नव्हती. अमरला पण मी उठवू शकत नव्हते. मी झोपण्याचा प्रयत्न करतच होते आणि कुठेतरी थोडा डोळा लागलाच होता की परत मध्यरात्री मला कुणाच्या तरी हसण्यानं जाग आली. म्हणून मी उठले आणि कुठून आवाज येत आहे हे बघू लागले. तेव्हा किचनकडे कुणीतरी आहे आणि तिथून आवाज येतोय असं मला वाटलं. म्हणून मी किचनजवळ गेले. तेव्हा मला काका कोणत्या तरी बाईसोबत जबरदस्ती करत आहे तसंच वाटलं. मी विचार केला, या काकांचं तर लग्न झालेलं नाही ना, मग हे काका त्या किचनमध्ये कुणासोबत आहे बरं? आणि ती कोणती बाई आहे जी काकांसोबत तिथे आहे? मला तर तिचा चेहराही दिसत नव्हता. आमच्या घरात एकच मोलकरीण होती, ती म्हणजे ती सुंदरी. आता मात्र मला वाटलं काका त्या सुंदरीसोबत आहेत आणि त्या दोघांचं काहीतरी नक्कीच तिथे चालू असावं. शेवटी ते एक पुरुष आहे असं मला वाटलं होतं. आता काका त्या स्त्रीला घेऊन त्यांच्या रूममध्ये चालले होते. मी खूपच बघण्याचा प्रयत्न करत होते की कोण आहे ती स्त्री, पण मला तिचा चेहरा दिसतच नव्हता. काकांनी त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला आणि त्या स्त्रीला स्वतःच्या रूममध्ये ते घेऊन गेले आणि तो रूम बंद झाला. मी तिला बघण्यासाठी पुढे झालेच होते, पण तोच माझ्या नवऱ्यानं म्हणजेच अमरने मला बोलवलं आणि मला म्हटला, मला झोप येत आहे आणि तू मला सोडून इथे का आलीस? झोप येत नाही का? आणि तू इथे काय करत आहेस? चल आतमध्ये, म्हणत त्यानं मला माझ्या हाताला धरून रूममध्ये नेलं. खूप विचार करत होते मी त्या काकांबद्दल, पण मी परत एकदा कुणालाही काहीही न सांगता शांत बसणं योग्य समजलं, कारण मला काहीही माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी चहा बनवला आणि सर्वांना दिला. तेव्हा परत एकदा माझी खूप तारीफ करण्यात आली होती. सगळ्यात जास्त तर ते काका माझी स्तुती करत होते आणि काकांनी मला एक गिफ्ट म्हणून एक नेकलेसही आणला होता, तोही सोन्याचा. माझी सासू त्यांना बोलली की भाऊजी, तुम्ही तुमच्या हातानेच आपल्या सुनेला तो नेकलेस घाला, आपली लाडकी सून आहे ती. तेव्हा ते उठले आणि त्यांनी माझ्या गळ्यामध्ये तो नेकलेस घालण्याचा प्रयत्न करायला लागले. अमरला वाईट नको वाटायला म्हणून मी शांत राहून त्यांना तो नेकलेस घालू देत होते. पण मला ते सहन होत नव्हतं. त्यांचं असं सारखं जवळ येऊन माझ्या उभं राहणं, माझ्यासोबत बोलणं. मला वाटलं होतं की ते मला जाणून बुजून स्पर्श करत आहे. मला त्यांचा अंदाज आला की ते काय करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मी आता त्यांच्या हातातून तो नेकलेस सोडवून घेतला आणि बोलले, काका मी घालून घेते माझ्या हातांनी, तुम्ही नका कष्ट करू. इतकं म्हणतच मी माझ्या रूममध्ये रागानेच निघून गेले. मी रूममध्ये गेल्यानंतर अमर लगेचच माझ्या मागे आला आणि मला बोलला, तू काकांसोबत असं का वागलीस स्नेहा? ते माझे काका आहेत, त्यांनी आमचा सांभाळ केलेला आहे, मला लहानाचं मोठं केलं आहे
आणि आज तू असं वागल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं असेल. तेव्हा मी स्वतःला कंट्रोलच करू शकले नाही आणि मी जे रात्री काही बघितलं ते अमरला सगळंही सांगितलं आणि बोलले, तुझे काका अजिबात चांगली व्यक्ती नाही. मला ते अजिबातही आवडले नाहीत. तुला माहिती आहे का अमर, ते जाणून बुजून माझ्या अंगाला हात लावत असतात. मी जेव्हा असं बोलत होते तेव्हा मात्र अमरला माझा खूपच राग आला आणि त्यानं माझ्या गालात मारलं आणि मला बोलला, तू काहीही बोलू नकोस स्नेहा. तुला काही गैरसमज झाला असेल. ते अजिबातही असे नाहीत. त्याच्यामुळेच आज आम्ही आहोत हे विसरू नकोस. त्याच्यामुळे ते असं काहीही करूच शकत नाहीत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मी खूप रडले आणि परत एकदा माझ्या नवऱ्यासाठी शांत राहिले, शांत बसले. पण दुसऱ्याही दिवशी मला परत तशाच काही गोष्टी आढळल्या आणि दिसल्या. काका त्या सुंदरीजवळ जाऊन तिला एक साडी देताना मी बघितलं आणि ते तिला बोलत होते की ही साडी तू घाल, तुला खूपच छान दिसेल. आणि ती सुंदरी पण हसून खेळून त्यांच्यासोबत गप्पा मारत होती. आता तर मला पूर्णपणे डाऊट आला होता की ह्याच दोघांचं काहीतरी नक्कीच चालू असेल आणि म्हणूनच काकांनी लग्न केलं नसेल, कारण ते एक मोठा नेता आहेत. जर मोलकरणीसोबतचे त्यांचे असे संबंध बाहेर आलेत तर समाजात त्यांचं नाव खराब होईल, म्हणून ते असं चोरून तिला भेटत असेल. मनातला विचार मनातच ठेवला मी. अमरला राग येईल म्हणून मी परतही शांत बसले होते आणि ही गोष्ट फक्त मी माझ्याच जवळ ठेवली. त्याही रात्री परत एकदा तसंच घडलं. कुणीतरी बाई येते, काकांना मागून मिठी मारते आणि काका तिचा हात पकडून तिला आपल्या रूममध्ये घेऊन जातात. आता मात्र मला कोणत्या तरी बहाण्यानं काकांच्या रूममध्ये जायचं होतं, म्हणून मी सकाळी जे काही स्वीट बनवलं होतं ते घेऊन काकांच्या रूमजवळ गेले आणि दरवाजा वाजवला आणि बोलली, मी स्वीट तुमच्यासाठी टेस्ट करण्यासाठी घेऊन आली आहे काका. सकाळी तुम्ही खाल्लं नव्हतं ना म्हणून. तेव्हा काका मात्र मला रूममधून बाहेर काढण्यासाठी खूपच बेचैन होते आणि मला बोलत होते की हो मी खातो, तू आता जा सुनबाई. मी पूर्ण रूम चेक केला, तिथे सगळीकडे नजर फिरवली, पण तिथे मला कोणीही दिसत नव्हतं. तेव्हाच पडद्याच्या आडून मला पायांचे बोटं दिसलेत आणि कळालं की काकांसोबत तिथे कोणीतरी नक्कीच आहे, पण कोण ते आजही कळालं नव्हतं. पण त्यांनी मला रूममधून बाहेर काढून दिलं. मग मी बाहेर आले. आता ही गोष्ट मला कुणातरी सोबत शेअर करायची होती, पण कुणाला सांगू मला काहीच समजत नव्हतं. अमरला जर सांगितलं तर तो माझ्यावर आजही विश्वास ठेवणार नाही, माझ्यावरच रागवेल, म्हणून मी ही गोष्ट माझ्या सासूबाईंना सांगायचं ठरवलं होतं. माझ्या सासूबाई देवपूजाला जात होत्या. मी तिथेच काम आवरत होते. तेव्हा त्या मला बोलतात की स्नेहा, घरामध्ये कुणी आल्यानंतर लक्ष ठेव, त्यांना चहा पाणी कर, मी लगेचच मंदिरात जाऊन येते. तेव्हा मी माझ्या सासूंना सांगितलं की मला तुमच्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्या म्हणतात, हो बोल ना बेटा. मी लगेचच बोलते, आपल्या घरातील जे काका आहेत त्यांच्याबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे. हळू बोल स्नेहा, त्या मला बोलतात. मी माझ्या सासूंना त्या सगळ्याच गोष्टी सांगितल्या. माझी सासू मला बोलली की हे तू कुणालाही सांगू नकोस बेटा, हे आपल्यामध्येच ठेव. मी भाऊजींसोबत बोलते, त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या आणि अमरच्या नात्यावर तू लक्ष दे. आता मी जराशी थोडी रिलॅक्स झाले. मला फक्त माझी सासूबाई हीच माझी आपली वाटायची, कारण त्या खूपच जीव लावत असे मला. म्हणून मी त्यांच्यासोबत जेव्हा ही गोष्ट बोलले तेव्हा मला खूपच छान आणि हलकं हलकं वाटलं. त्याच दिवशी मी घरातील मोलकरणीला बोलले, तू आता इथून पुढे स्वयंपाक करू नको आमच्या घरात, फक्त आणि फक्त घरातील झाडू पोछा करत जा. मी तिचा राग राग करायला लागले होते. ती मला बोलायची, मी करते ना वहिनी कामं, सगळेच तुम्ही राहू द्या.
पण मला तिचा आता खूपच राग यायचा जेव्हापासून मी तिला काकांसोबत बघितलं होतं. ती असं दाखवत घरभर मिरवायची जसं काही झालेलंच नाही. त्याच दिवशी दुपारी मी कपडे सुकवण्यासाठी वरती टेरेसवर गेले होते. कपडे सुकवता सुकवता मला अचानकच एक मध्ये आवाज आला आणि तो आवाज होता माझ्या सासूचा. ती कुणाला तरी म्हणत होती की माझ्या सुनेला स्नेहाला आपल्यावर संशय आला आहे. आपल्या दोघांवरती नाही तर सुंदरी आणि तुमच्यावरती. त्याच्यामुळे आता आपल्याला थोडंसं सावध राहावं लागेल आपल्या घरात, कारण परत तुमची निवडणूक आलेली आहे जवळच. काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यावर परिणामच होऊन जाईल. तेव्हा मी घाबरत घाबरत पुढे जात चोरूनच त्यांच्याकडे बघते तर समोर अमरचे काका आणि माझ्या सासूबाई ह्या भर उन्हामध्ये टेरेसवर रोमांस करण्याच्या मूडमध्ये दिसत होते. माझ्या सासूबाईंचे हात माझ्या काकांच्या शर्टवरून फिरत होते. दोघेही एकमेकांना मिठी मारत होते. हे सगळं बघून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती आणि मला खूपच टेन्शनसुद्धा आलं होतं की ह्या कोणत्या खराब परिवारामध्ये मला माझ्या बाबांनी माझं लग्न करून पाठवलेलं आहे. इथे माणसं फक्त लोकांना वरवर चांगले आहेत असंच दाखवतात, पण यांच्या घरामध्येच किती काही चालू आहे हे समाजात दुसऱ्या कुणालाही माहिती नसेल. आता मात्र मला खूपच राग आला होता, स्वतःचाही आणि बाबांचाही. मी आता बाहेर निघून गेली. कुणाला काहीही सांगितलं नाही. मला आता कळालं होतं की सुंदरी त्या काकांसोबत काहीही घेणं देणं नव्हतं. सुंदरी मात्र एक बहाणा होती त्या दोघांची. हे सगळं तर माझी सासूच करत होती. सुंदरीच्या साड्या घालून ती काकांच्या रूममध्ये जायची रोज, जेणेकरून कुणी बघितलंच तर त्यांना वाटलं पाहिजे की सुंदरीचं आणि त्या काकांचं काहीतरी चालू आहे. मला तर खूपच राग आला होता याच गोष्टींचा. मी तर माझ्या बाबांना फोन करून सगळं काही सांगतच होते की सासू देवपूजा करून येते आणि सगळ्यांना प्रसाद देत असते. तेव्हाच मी फोनवर बोलता बोलता त्यांची ती थाली खाली पाडते आणि बोलते, किती दिवस तुम्ही देखावा करणार आहात आई? इतकं सभ्य राहून तुम्हाला काय करायचं आहे? तेव्हा त्या मला बोलतात की काय झालं, काय बोलत आहेस तू सुनबाई? तुझा काही गैरसमज होत आहे का? तुला मी बोलली होती ना, तू शांत राहा, आपण बघूया नंतर. तेव्हा मात्र मी त्यांना बोलते की आई, मला लाज वाटत आहे की मी तुमची सून आहे. अमर पण आला होता तोपर्यंत. त्यानेही हे सगळं काही बघितलं आणि ऐकलं होतं आणि तो रागातच माझ्याजवळ येऊन त्यानं माझ्या गालात मारलं आणि मला बोलतो, तुझी हिंमत कशी झाली स्नेहा माझ्या आईसोबत असं काही बोलायची आणि असं वागायची? तेव्हा मी त्याला बोलते की तुझी ऐकायची हिंमत आहे का तुझ्या आईबद्दल? आणि असेल तर ऐक, मी आज तुला सांगते तुझी ही आई कशी आहे ते. त्याच्यामुळे मला बोलायला लावू नकोस तू. मग माझी सासू मला आता शांत बसवते आणि मला बोलते कशी आहे त्याची आई, त्याला सगळं काही माहिती आहे. आता मी रागातच त्यांच्याकडे बघत होते. तोच त्या मला म्हणतात, त्याला माहिती आहे की त्याच्या काकांचं आणि माझं, त्याचे बाबा गेले तेव्हापासून अनैतिक संबंध सुरू आहेत ते. कारण काका होते म्हणूनच आज आम्ही दोघंही आहोत. हे घर त्यांच्या काकाचंच आहे. तू घातलेली ही ज्वेलरी आहे ना, ती त्याच्या काकाचीच आहे. इथे सगळं काही त्याच्या काकाचं आहे, म्हणून तर आपण सगळे आहोत. आता तर माझं हे ऐकून अजूनच संताप झाला. मी लगेचच अमरकडे सुद्धा रागाने बघितलं. तो मात्र खाली मान घालून बघत होता फक्त. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं खूप. आता मला कळालं होतं की त्या दिवशी तो हे माझ्यापासून का लपवत होता. तेव्हा मी लगेचच माझ्या सासूला बोलले, हा तुमचा कोणता रुबाब आहे ना तुम्ही सांगत आहात तुमच्या खानदानाचा, तर राहू द्या.
घ्या ही तुमची ज्वेलरी, सगळं तुमचं घ्या, मला हे काहीच लागत नाही. पण हो, मला या घरात अजिबात आता सून म्हणून राहायचं नाही. मी माझ्या घरी परत जाईन, कारण मी खूप चांगल्या कुटुंबात वाढलेली आहे. मला हे सगळं काही सहन होत नाही. तेव्हा मात्र माझ्या सासूनं मला अडवलं आणि लगेचच मला बोलली, आत्ताच निवडणूक आलेली आहे जवळ, तू काही गोंधळ करू नकोस. आता जायचं आहे ना तुला तर बिंदास जा, पण नंतर जा, जेव्हा भाऊजी निवडून येतील. कारण आता गेली तर गावभर प्रचार करत फिरशील तू, आणि त्यामुळे आमचं नाव खराब होईल आणि त्याचा परिणाम त्यांनाच भोगावं लागेल, जे मी सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे तू गुपचूपच आता तुमच्या रूममध्ये जा आणि शांत बस, यातच तुझी भलाई आहे. पण मी लहानपणापासून खूपच हट्टी होते आणि त्यातली त्यात बाबा माझे खूपच अभिमानी होते. या लोकांच्या गोड गोड बोलण्यात ते अटकले गेले आणि त्यांनी माझा हात इतक्या वाईट घराण्यात दिला. पण आता मी सहन करू शकणार नव्हते, म्हणून मी लगेचच माझ्या सासूला बोलले, मला या पैशांचा तुमच्या निवडणुकीत काहीही एक इंटरेस्ट नाही. मी खूप संस्कारी मुलगी आहे, इथलं सगळं माहिती असून मी इथे एक सेकंड पण राहू शकणार नाही. मला तर अमरसारखं खुश राहायचा दिखावा पण करता येणार नाही, म्हणून आता मी चालले. मी आता घरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. तोच कधीचं सगळं काही गुपचूप ऐकणारे ते काका आता चेहऱ्यावरील शांततेचा मुखवटा काढत जोरात बोलले, शांत रहा सगळे. तसे पण सूनबाईला सगळं काही समजलं आहे, तर यांना असं मोकळं सोडता येणार नाही. जा, तिला रूममध्ये बंद करा. आणि त्यांचं ऐकून लगेचच मला रूममध्ये बंद केलं जातं. मी खूपच रडत होते. माझा फोन पण माझ्याकडून घेतला गेला होता. आता तर बाबांना पण सांगू शकत नव्हते की इथे सासरी मी किती दुःखी आहे ते. बाहेर माझा नवरा काहीसुद्धा बोलत नव्हता, कारण तो त्याच्या आईमुळे शांत होता. त्याला वाईट वाटत होतं, पण तरीही त्याला माझ्यासाठी काहीही एक करता येत नव्हतं. त्याला सगळं काही माहिती होतं, हे मला आत्ता कळालं होतं. मी खूपच रडत होते. आता रात्र झाली होती. अचानक अमर मला जेवायला घेऊन रूममध्ये आला आणि मला बोलला, सकाळपासून तू काहीच खाल्लं नाही, खाऊन घे स्नेहा. तेव्हा मी अमरला बोलले, त्या वाईट काकांसमोर आणि सासूबाईंसमोर तुझं तोंड का उघडलं नाही? ते मला इतकं काही बोलत होते, तेव्हा तू त्यांना का अडवलं नाहीस? आता कशासाठी मला हे घेऊन आलास? मला काहीच खायचं नाही. तेव्हा अमर मला बोलला, मलाही सगळं समजतं ग, पण काय करू, काहीही बोलता येत नाही. ती माझी आई आणि माझेच काका. मी माझ्या बाबा गेल्यावर काहीच दिवसात मी त्या दोघांनाही सोबत बघितलं आहे. लहान होतो खूप, काही समजत पण नव्हतं तेव्हा मला. पण मला सांग, असं त्यांना बोलून मी काय करू शकतो? त्याच्यामुळेच मी शांत आहे आणि मला वाटतं तू सुद्धा आता शांत राहा. तेव्हा मी त्याला बोलले, मी एका सभ्य घरातील मुलगी आहे. आमच्या घरात असं काहीही एक चालत नव्हतं. गर्वाने आणि अभिमानाने स्वाभिमानाने जगायला आवडतं मला. मग गरीब असलं तरी चालेल, मी अशा वातावरणामध्ये राहू शकत नाही अजिबात. मला माझ्या घरी जायचं आहे आणि मला घरी जाण्यासाठी तू मला मदत कर. मी इथे मरून जाईल. मी नाही राहू शकणार असल्या वातावरणात. आणि मी आता रडायला लागले. तेव्हा चिडून मी त्यांना आणलेलं ताटसुद्धा होतं ते फेकून दिलं. तितक्यात तिथं सासूबाई आल्यात आणि मला बोलल्या की तुला खूप जास्त झालेलं दिसत आहे सुनबाई. राहायचं नसेल तर राहू नको इथे. निवडणूक झाल्यावर जा घरी तुझ्या, सांगितलं ना. आम्ही दुसरी सून आणू, आमच्याकडे काही कमी नाही. पण सगळं काही निवडणुकीनंतर, आणि तोपर्यंत तू पण रूममध्ये बंद राहा. आणि त्या अमरला बाहेर काढून देतात. मी त्यांना थोडंसं वाईट बोलते, जे त्यांच्या पण मनाला टोचतं, तर त्या मला गालात मारतात. अमर बाहेरून आईला थांबवत होता. त्याला माझ्यासाठी वाईट वाटत होतं खूप, पण काका आणि त्याच्या आई पुढे त्याचं काहीही एक चालत नव्हतं. म्हणून अमरबद्दल मला खूपच राग होता.
सासूबाई मला आता बोलतात, या घरामध्ये त्यांचं आणि माझंच राज्य आहे, समजलं तुला? त्याच्यामुळे तू घराची मालकीण होण्याचा प्रयत्न करू नकोस. मी त्यांना बोलते, मालकीण व्हायला कुणाला आवडेल इथं? ज्या घरात कालिंबा फासणारे संबंध असतात, जिथे नात्याला मान नाही. त्याच्यामुळे मला इथे तुमची सून होण्याचाही काहीही एक इंटरेस्ट नाही. मला फक्त माझ्या घरी जायचं आहे. मी फक्त इतकंच बोलत होते त्यांना. अमरसुद्धा माझ्याकडे बघून खूप रडत होता. त्यालाही आता माझ्याबद्दल कसं तरी होतं, पण त्याच्या हातातही काहीच नव्हतं. मला रूममध्ये बंद करून ठेवलेलं होतं. आता मी फक्त एकच प्रयत्न करत होते की हा रूम मी कसा उघडेल आणि या लोकांमधून मी कसं बाहेर पळून जाईल, कशी यातून आता माझी सुटका करून घेऊ. तेव्हाच मला एक आयडिया आली. खिडकी उघडून त्या रूममधून बाहेर पळून जाण्याचा मी प्रयत्न केला आणि बाहेर पळताना मला काकांनी बघितलं आणि माझ्या मागे येऊन ते मला पकडतात आणि परत रूममध्ये घेऊन येतात आणि मला बोलतात, तुझी इतकी हिंमत कशी झाली रूममधून बाहेर पळायची? तुला समजत नाही का? एकदा सांगितलेलं की निवडणूक होऊ दे, मग जा तुला जिथे जायचं तिथे, तुझ्या त्या गरीब खानदानी घरात. कुठं आम्ही तुला राणी बनवून ठेवण्याचा विचार केला होता, पण तुला मात्र गरिबीचे दिवसच आवडतात, तर जा तुझ्या बाबांकडे. मीही चिडून त्यांना बोलली, गरीब असलं म्हणून काय झालं? कष्ट करतो आणि नंतरच पोट भरवतो. कुणाची गुलामी करून जगायला माझ्या बाबांनी नाही शिकवलं मला. लालत आहे तुमच्यावर. मी पण चिडून बोलत होते. गावात येऊन बघा, माझे वडील ताटमानाने गावभर फिरतात आणि तेच संस्कार आमच्यात पण आहे. तुमच्यासारखे खराब संस्कार नाही आमच्या रक्तात. वाईट आहात तुम्ही. तुम्हाला जर तुमची वहिनी आवडत होती तर लग्न करायचं ना तिच्यासोबत, अमरला मुलगा म्हणून स्वीकारायचं. असे संबंध बनवताना लाज वाटली नाही का तुम्हाला? मी पण आता ओरडून ओरडून त्या काकांना खूप बोलत होते. आता काका मला रागवायला लागले. काही बोलू नकोस, शांत राहा, असं ते मला म्हणत होते. पण मी लगेचच त्यांना म्हटले, अमर, तू लहान होता ना, तुला समजत नसेल, पण मला ते वाटत आहे तुझ्या बाबांना पण या दोघांनी मिळूनच मारले असेल. काही आजार नसेल त्यांना. आता मात्र काका माझ्या हाताला पकडतात. तुझी अक्कल कशी ठिकाणावर आणायची ना ते मला माहिती आहे. असं बोलून मला रूममध्ये ते घेऊन जातात. अमर काकाला बोलतो की काका, तिला माफ करा, तिला अजून इतकं समजत नाही, तुमची मुलगी आहे असं समजून सोडून द्या. मी तिला समजावून सांगेल, ती आता असं काहीही बोलणार नाही कुणाला. त्याच्यामुळे प्लीज आता तुम्ही तिला काहीही करू नका. माझ्या स्नेहाला अजून त्रास देऊ नका. तो रडत होता, पण त्याचे हे वाईट काका ऐकत नव्हते. त्यांच्या मनात दुसरंच काहीतरी चालू होतं हे मला समजलं होतं. त्यांनी मला आता रूममध्ये बंद केलं आणि माझ्याजवळ यायला सुरुवात केली. माझ्या साडीचा पदर त्यांनी पकडला. मी खूपच घाबरले होते. ते मला बोलले की तुला खूप हिंमत आली आहे ना बोलायची. आता बघ तुझी सगळी हिंमत कशी निघते ते. तुला कळेल आता की काय आहे ते. तुझ्या सासूसारखे मी तुला सुद्धा आता माझी बनवतो की नाही बघ. आता मी खूप रडत होते आणि त्यांना बोलत होते, माझं चुकलं, मला आता काही करू नका, मला माझ्या घरी फक्त जाऊ द्या. मी काहीच बोलणार नाही, कुणालाही काही सांगणार पण नाही, कारण मला माझी इज्जतच महत्त्वाची होती. पण ते काका मात्र काहीच कुणाचं ऐकत नव्हते. ते माझ्या जवळजवळ चालत येतच राहिले. तेव्हा मात्र अमर बाहेरून जोरात दरवाजा ठोकत होता आणि काकांना बोलत होता, तिला सोडा, ती माझी बायको आहे, ती तुमची सून आहे, आता ती असं काहीच करणार नाही. पण ते काका ऐकत नव्हते. तेवढ्यात सुंदरीनं पोलिसांना फोन लावला. ती सुद्धा खूपच घाबरली होती, कारण तिलाही आज खरं काय आहे ते कळालं होतं की ती ज्या काकांना काका म्हणते त्या काकांचं आणि माझ्या सासूचं चालू आहे ते. त्याच्याचमुळे त्यांनी लग्नसुद्धा केलं नव्हतं. माझे बाबासुद्धा मागाशी फोनमध्येच बंद झाला होता, म्हणून इकडे माझ्या घरी यायला निघाले होते. इकडे माझी हाल बघून मात्र अमरला सहन होत नाही
आणि अमर दरवाजा जोराचा धक्का देऊन आत येतो आणि काकांना माझ्यापासून दूर ढकलतो आणि बोलतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायची? ती माझी बायको आहे. तेव्हा काका त्याला बोलतात, तुझी बायको ही माझ्यामुळेच तुला मिळालेली आहे, समजलं तुला? हे विसरू नकोस. त्याच्यामुळे जास्त बोलूही नकोस आणि तू रूमच्या बाहेर जा आधी, म्हणत काका अमरला बाहेर काढून द्यायचा प्रयत्न करतात. पण आज अमर माझ्यासाठी त्यांच्यासमोर भांडत होता. त्यांच्या प्रत्येक शब्दाला तो आज प्रतिउत्तर देत होता. त्यानं जर आधीच आवाज उठवला असता तर कदाचित आज हे घडलं नसतं. मोलमजुरी करून पोट भरलं असतं तरी तो सुखी असता, असं तो काकांना आता बोलत होता. मी आईसाठी शांत बसलो होतो, पण आता नाही. ती माझी बायको आहे आणि मला काय करायचं तिच्यासाठी ते मला आता चांगलंच माहिती आहे, असं बोलून तो त्यांना मारायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र ते काका आता खूपच चिडतात आणि त्याला बोलतात, माझ्याच मिठावर मोठा झाला आहेस आणि आज माझ्यावरच हात उचलत आहेस. आता बघच तू तुझ्या बायकोला मी कसा सबक शिकवतो ते. तू शांत उभा राहा आणि बघच मी काय करतो. मात्र आज अमर शांत राहत नव्हता, बोलत होता, माझ्यासाठी आवाज उठवत होता आणि म्हणत होता, ती माझी बायको आहे, तिच्या केसांना तर धक्का लावा मग बघतो. तो खूपच चिडला होता. त्याच्याकडे बघून आता कुठे मलाही बरं वाटलं होतं की तो पहिल्यांदा असं बोलत होता, माझी बाजू उचलत होता. पण त्याचे काका अजिबातही ऐकायला तयारच नव्हते. त्यांना काहीही करून मला त्रास द्यायचा होता. आता मात्र मी घाबरले होते, रडत होते. बाहेर माझी सासू सगळं फक्त बघत होती. सुंदरासुद्धा खूपच घाबरली होती. पण तिनं एक चांगलं काम केलं होतं, ते म्हणजे पोलिसांना फोन करणं. आता मात्र काका परत एकदा माझ्याकडे मला मारायला धाव घ्यायला लागले. तेव्हा मी माझ्या बचावासाठी चाकू हातात घेतला आणि त्यांना बोलली, माझ्याजवळ येऊ नका आणि जर आले तर मी हा चाकू तुम्हाला मारेल. तेव्हा ते काका खूपच हसायला लागतात आणि मला म्हणतात, तू आणि मला मारेल? ते लगेचच माझ्या हातातून तो चाकू पकडतात आणि मलाच मारायला लागतात आणि म्हणतात, आता तू शांत होशील आणि मी परत एकदा अमरचं लग्न दुसरीकडे लावून देईल. कुणाला कळणार पण नाही तुला काय झालं ते. पण अमर म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोला असं म्हणायची? मी माझ्या स्नेहाला काहीही होऊ देणार नाही, समजलं तुला? आणि दुसरं लग्न मी विचार पण करू शकत नाही. तो आता त्यांना बोलतो आणि अमर बोलत बोलत काकांच्या हातातील चाकू विस्कवण्याचा प्रयत्न करतो. पण तो चाकू विस्कवण्याच्या नादामध्ये अमरकडून काकांनाच लागला जातो आणि काका आता जमिनीवर खाली पडतात. तितक्यातच तिथे पोलीस येतात. पोलिसांमागे माझे बाबा पण तिथे आले होते. बाबा दिसल्याबरोबर घाबरलेली मी धावतच जाऊन त्यांना मिठी मारते आणि खूप जास्त रडते. त्यांना तर काही समजतच नव्हतं की मी का रडत होते. तेव्हा ते दुपारी फोन बंद झाला, परत तुझा फोन लावला पण लागला नाही, तुझी काळजी वाटली म्हणून मी इथे आलो म्हणत होते. काय झालं मला विचारत होते. तेव्हा मी माझ्या सोबत इथे काय काय घडलं ते सगळं काही त्यांना सांगितलं. बाबांना ते फारच वाईट वाटलं आणि ते त्या काकांना बोलू लागले, जे आधीच हे जग सोडून इथून निघून गेले होते. त्यांना त्यांची शिक्षा मिळाली होती. बाबा बोलत होते, अरे शी, लाज वाटते मला की तुमच्या घरात मी माझी मुलगी दिली. बाबांनी बरीच काही ऐकवणूक केली होती. पण आज अमरने मला वाचवले होते, तो चुकीचा नाही असं मी बाबांना सांगितलं. पोलीस तिथे आल्यानंतर माझी सासू सगळं काही आळं माझ्या नवऱ्यावर न लावता परत एकदा माझ्यावरच लावून देत होती आणि बोलते, या मुलीनं माझ्या दिराला मारलं. तेव्हा मात्र अमर परतही शांत बसत नाही आणि बोलतो, आई खोटे बोलू नकोस तू. सर, मी तिला वाचवण्यासाठी त्यांना मारलं आहे
कारण ते माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न करत होते. मात्र माझी सासू ऐकतच नव्हती. सगळं काही गुन्हा माझ्यावरच लोटत होती. तेव्हा परत एकदा अमर बोलतो की आई, खोटं बोलू नकोस. तिला का फसवत आहेस तू? हे सगळं मी केलं आहे आणि खरं तर आधीच मी हे बोलायला पाहिजे होतं. पण सगळं बघूनही मी न बघितल्यासारखं करत राहिलो. नेहमी अन्याय सहन करत राहिलो. तू आई म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीची नाहीस. तो आपल्या आईला बोलत होता. तरीसुद्धा त्याचं काहीही न ऐकता सासू पोलिसांना फक्त एकच सांगत होती की माझ्या सुनेनंच हे सगळं काही केलेलं आहे. तेव्हा मात्र आता मला सहन झालं नाही आणि मी बोलले की कुणाच्या नावाखाली तुम्ही असं बोलत आहात सासूबाई? आत्ता तरी तुमचा हा गुन्हा कबूल करा आणि सांगा की अनैतिक संबंध होते तुमचे तुमच्या दिरासोबत. तुम्ही इतकं वाईट नातं जोडलं होतं. तुमच्या घरात लग्नासारखा मुलगा होता तरीही तुम्ही अशा गोष्टी करत होते. मी खूप चिडले होते आणि सासूलाही खूप बोलत होते. माझी सासू मात्र रागामध्येच माझ्याकडे बघत होती आणि मला बोलत होती तू काहीही बोलू नकोस. मी मात्र बोललेच की तुमच्या मोर्चाच्या नादात आणि तुमच्या निवडणुकीच्या नादामध्ये तुम्ही काहीही गोष्टी करून घेतलेल्या आहेत की देवसुद्धा आता तुम्हाला माफ करणार नाही. आता पोलिसांना सर्व काही सच्चाई कळाली होती म्हणून पोलीस सासूला घेऊन जेलमध्ये चालले होते. कारण अमरच्या बाबांना त्याच दोघांनी मारलं होतं हे आता सासूनं कबूल केलं होतं. अमरला पण पोलीस घेऊन चालले होते. तेव्हा मी अमरला बोलली, तू टेन्शन घेऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे आता. आज त्यानं माझ्यासाठी जे पाऊल उचललं ते माझ्यासाठी खरंच खूप मोठं होतं. सुंदरी रडत होती. तिला असं वाटत होतं की तिनं कोणत्या लोकांमध्ये काम केलं आहे इतके दिवस. खरं तर ती मला म्हणत होती की मॅडम, पैशांसाठी लोक काहीही करतात आणि मी पण केलं आहे. पैशांसाठी मी तर शांत बसले कारण मला या गोष्टी माहिती नव्हत्या इतक्या खोलवर. हे काका जे होते ते माझ्यावर देखील अत्याचार करायचे नेहमीच. पण मी कधीही काहीच बोलले नाही कारण मला पैसे मिळत होते यासाठी. आणि आजकाल जगण्यासाठी पैसा हा खूपच महत्त्वाचा असतो. तेव्हा मात्र मी सुंदरीजवळ गेले आणि तिला बोलले की पैसा महत्त्वाचा असतो, त्याचबरोबर आपली इज्जतही खूप महत्त्वाची असते आणि नातेसंबंध त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे कुणाच्या पैशासाठी आपलं शरीर असं कुणालाही सोपवायचं नसतं. तेव्हा मात्र सुंदरा मला बोलली की बरोबर आहे, आज नंतर मी तुमच्याप्रमाणेच वागेल. तुमच्यामुळे आज खूप काही समजलं मला. खूप चांगले आहात तुम्ही. आता मी काही पोलीस स्टेशनमध्ये आणि वकिलांच्या मार्फत कागदपत्रे जमा केली आणि माझ्या बचावासाठी अमरने चाकू मारला होता हे सिद्ध झालं होतं. म्हणून काहीच दिवसात अमरची सुटका पण झाली जेलमधून आणि तेव्हा कुठे आमचा सुखी संसार हा सुरू झाला होता. पण आम्ही त्या मोठ्या घरात परत गेलो नाही. माझ्या बाबांनी मला थोड्या पैशांची मदत केली. त्यातून आम्ही एक व्यवसाय सुरू केला. काबाड कष्ट केलेत, ज्याला फळ मिळालं आणि आज सुखाचा संसार पण करून दाखवला. आज आमचं कुटुंब खूप खुश आहे आणि आम्ही आमच्या मुलांना पण चांगले संस्कार दिले आहेत. नाते काय असतात हे खास करून समजून सांगितलं आहे, जेणेकरून पुढे जाऊन त्यांना पण चांगलं वाईट हे कळालं पाहिजे. या स्टोरीचा उद्देश फक्त एकच आहे की नाते हे नातेच असतात, त्यांचा खेळ मांडू नये. अनैतिक संबंध जोडण्याअगोदर ती व्यक्ती तुमची कोण आहे, तुम्ही त्या व्यक्तीचे कोण लागत आहात हे नक्कीच बघा. असे बाजारात खेळ मांडू नका नात्यांचा. तुम्ही स्वतःला फसवत आहात का हा विचार नक्की करा. आणि प्रत्येक नवऱ्यानं आपल्या बायकोला साथ दिली, तिच्यावर विश्वास ठेवला तर नक्कीच अशा गोष्टी होण्यापासून वाचतील. कारण नवरा आणि बायको सारखं पवित्र नातं दुसरं नसतं. एकामेकांवर विश्वास ठेवूनच चला, जीवन खूप सुंदर बनेल. अमरने आपल्या आईला आणि चुलत्याला आधीच या गोष्टींवरून बोलला असता तर आज त्याच्या काकाची हिंमत पण झाली नसती सुनेकडे वाकडं नजर करून बघायची. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्कीच सांगा.
आशा करते ही स्टोरी आपल्याला आवडली असेल, त्यामुळे लाईक नक्की करा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग.